विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। ज्ञानोबा माऊली संत तुकाराम आणि विठुरायाच्या नामगजरात हबप तुकाराम महाराज जेऊरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि नांदगाव तालुक्यातील वारकऱ्यांनी पंढरपूरच्या दिशेने पायी प्रस्थान केलंय। जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम जेऊर गावातून निघालेली ही दिंडी अवघ्या 10 दिवसात सुमारे 400 किलोमीटरचा मॅरेथॉन पद्धतीने पायी प्रवास पूर्ण करून पंढरपूर गाठणार आहे। विठ्ठल नामाच्या अखंड गजरात वारकरी उत्साहाने पंढरीच्या वाटेवर मार्गक्रमण करतायत। ज्ञानोबा तुकारामांच्या गजरात पंढरीकडे या वारकऱ्यांची वाटचाल सुरू आहे। संतांच्या समतेचा आणि मानवतेचा संदेश घेऊन अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यामधील जातमुक्त गाव सौंदाळा येथील दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे। टाळ मृदुंगाचा गजर, अभंगाचा निनाद आणि जात नव्हे मानवता हीच जात असा संदेश देणारे फलक हातात घेऊन वारकरी समाज प्रबोधनाची वाट चालतायत। यावेळी सौंदाळा ग्रामस्थांनी संपूर्ण महाराष्ट्र जातमुक्त घोषित करावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। संतांच्या विचाराचा वारसा जपत सामाजिक समतेचा संदेश देणारी ही दिंडी विशेष लक्ष वेधून घेते आहे। या विठ्ठल रूपाचं दर्शन मनात साठवत आजच्या विठुमाऊली कार्यक्रमाचा इथेच निरोप घेतोय। उद्याही पंढरीच्या वाटेवरील भक्तीचे असेच अलौकिक क्षण, पालखी सोहळ्यांच्या महत्त्वाच्या घडामोडी आणि वारकरी परंपरेचे रंग घेऊन पुन्हा भेटू। तोपर्यंत मुखी विठ्ठल नाम, हृदयी माऊलींचा ध्यास, रामकृष्ण हरी। जय हरी विठ्ठल।